कसले पाय दुखले हे बघा. एक केला हे काय हे बघा. इथे ना सगळे आयटम लिहिलेले आहेत आणि इथे टच करून तुम्ही घेऊ शकता. पंपावर जाऊ आता आपण. हे बघा वडापाव घेतलाय, मिसळ घेतले. आपल्यासारखी तर चव नाही हवय पण आता काय खाऊ काय ना. हय येताच तर तुमका ना बाहेर बऱ्याच ठिकाणी सांगतले की पुढे पार्किंग फुल झाली पार्किंग नाही. देवस्थानचा पार्किंग आणि कोणाक विचारूची गरज. तर मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवण युट्यूब चॅनल. तर थंबनेलवर तुमका समजला असताना आपण जाता आता विरार टू डायरेक्ट शेगाव. तर कशी जर्नी असतली काय असताना सगळ्या तुमका व्हिडिओत बघूक मिळतला. तर चला कोण कोण ते तुमका गाडीत दाखवतोय आणि आपल्या छानशा जर्नीक सुरुवात करूया. बॅग वगैरे पॅक झालेली आहे. ही बॅग ह्याच्यात सगळ्यांचे कपडे असतात. ही एक छोटी दीदीच्या हातात आहे. त्या साईड का फ्रुट्स आहेत आणि दीदीच्या मागे एक बॅग आहे. हे बघा आता पप्पा बॅगे भरून घेत आहेत. पप्पा हाय कर. आम्ही आता लॉंग ट्रिपला चाललो ना बाबू. हा खूप मोठी ट्रिप आहे. उद्या पोहोचणार हो ना. हो खूप मजा करत जाणार. आपण मी मागच्या सीटवर बसणार ना. हा हे का पप्पा आता बॅग हे करून घेत आहेत. झालं बंद कर. आपण बॅग वगैरे जाऊन झाले की त्यांना एकदम दाखवूया. हा आता नंतर दाखवणार तुम्हाला. गाडी आयडलवर स्टार्ट केली आम्ही आणि स्वर इथे झोपणार आहे मस्तपैकी एकदम मागच्या सीटवर आरामात ताणून. त्याला भरपूर जागा आहे, मस्तपैकी जागा आहे. इथे कोण कोण येतात कोण कोण असलेली ट्रिपमध्ये तर समजत. आता इथे गाडी ना पूर्ण धुळीत खराब होता. सद्गुरूंचं नाव सद्गुरूंका तर हे बघा आता आम्ही निघालो. काका आणि ताई आमका बाय बाय करू गेले ते बघा. आणि आता आम्ही जात आहोत श्रावणी, आई, दीदी आणि स्वर. चला बाय बाय. आता आपल्या जर्नी किती दाखवता बघा. 9 तास 36 मिनिटं. पण आपण आरामात जाताला. हे बघा जीवदानी आई या डोंगरावर बसली. आता पाया पडून आपण जाता म्हणजे आहे नाच आहे ना. आधी बाहेर पडत अगं ट्रॅफिक असता जास्त. तरी आज नाही आता नाही ना. दुपारी मगाशी इल्लाव ना आम्ही तर दुपारी भयानक जाम होता. मग आम्ही मागे वळण गेला होता कडनं. मग बघा समोर बघू शकतास. Continue for 1 kilometer. तुम्ही जर विरारवरून जातास ना तर 2-3 रस्ते तर होतच तुमका. एक भिवंडी लागतो मार्गे जाऊ शकता आणि हायवे वरना पुढे जाकडनं खायना तरी या आणि एक वज्रेश्वरी मार्ग. वज्रेश्वरीचा फाटो हा थंय आपण जाता. भिवंडी वरना पण त्याच रस्त्यात जाऊन मिळतं. हायवे म्हणजे हायवे लागलास ना तर लगेच 2 मिनिटावर जो फाटो हा वज्रेश्वरी मार्गे जाऊ शकतास. आणि तो बरोबर कारण भिवंडी ट्रॅफिक गावतला. हा त्यासाठी लागणार कारण घोडबंदर म्हटल्यावर काय बहुगस नको. घोडबंदर नाही लागायचा खरं अलीकडे धुरलो बघा तुम्ही किती आता. कारण रस्ता एकदम बेकार झालेलो. चला चांगला एक्साइट चांगला दाखवण्यासारखं काय असतात ना तर तुमका नक्की दाखवू. Continue on Vireshwari Road for 5 kilometers.
तर तुम्ही वज्रेश्वरी मार्गे येतास ना तर तुमका CNG हो बघा गुजरात गॅस लगेच उपलब्ध होतो लगेच. आणि आमच्यावर CNG खल्लासच झालो त्याच्यामुळे आमका तर घेऊ भरूच लागतो लो. ऑनलाईन माझे पट्टो आधी घालतात लगेच घालूच लागतं ना उद्या चिकलो काळो का आता बहिणीच्या बाजूला बसलेला. आणि वज्रेश्वरी मार्गे येता असता हे पूर्ण CNG चोच पंप असा गुजरात गॅस म्हणून बस दीदी तर तुमका CNG मिळतलो. आणि समृद्धी हायवे CNG नाही जर हायवेन प्रवास करतला असता अजिबात CNG नाही. त्याच्यामुळे नाशिक मध्ये CNG भरून घेवा. आणि चालली मागे वाटता आयेची पिढा करतात हे बघा. आये आज गादी आणलेली आहे त्यांनी. मित्रांनो आपण जातलो काय माहिता मुंबई नाशिक हायवे आणि त्या हायवे का पण मिळतला हे वज्रेश्वरी वगैरे करून. तर ह्यो पहिलो पंप लागता आपल्याक. तर हय मस्तपैकी CNG फुल करून घेवा. आणि जेव्हा तुम्ही हायवेक लागतलाच ना तर थंय एक पंप तो थंय एकदा CNG फुल करा. मी तुमका थंय दाखवतोय. म्हणजे जर तुमची CNG ची गाडी असात तर खय खय तुम्ही CNG भरू शकता आपण सांगतोय. हय आता फक्त गॅसचोच पंप असा CNG भरूक लावला. आणि हय जो रेट असा ना तो 76.50 म्हणजे 76.5 रेट असा. आणि प्रेशर पण 200च्या वरती बघू शकतास. मस्त प्रेशर माझ्या गाडीत ऑलरेडी 1.5 किलो साधारण गॅस होतो त्याच्यावर. आणि ह्यो आता किती बसलो सांगते तुमका 7.60 असो गॅस बसलो. कारण 240 प्रेशर होतो त्याच्यामुळे हे तुमका प्रेशर जबरदस्त मिळतो. हे तुम्ही गॅस भराच. चला हाय ना जाऊया पुढे. तुमका जसा काय असत ना मी तुमका दाखवते. व्हिडिओ संपूर्ण बघा. फुल जबरदस्त होणार असा व्हिडिओ. श्री वज्रेश्वरी देवी आईचा मंदिर आहे असा केवढा मोठा बघा वज्रेश्वरीला. ना आपण आता CNG भरलो ना ना काहीतरी 48 का 49 किलोमीटर तो फाटो या साईड चौकडचो जो मुंबई नाशिक द्रुतगती मार्ग लागता ना हायवे तो ह्यो रस्तो जरा मधी मधी खराब असा. वज्रेश्वरी मार्गे लाव ना एकदम रस्तो बेकार म्हणजे अजिबात तो रस्तो घेऊ नको. आणि आम्ही फसला तसे तुम्ही फसशाल. तुम्ही भिवंडी मार्गे बघा तो रस्तो काय आम्ही बघितला नाही. पण वज्रेश्वरी मार्गे पुढचो रस्तो एकदम खराब आलाय. मोठे मोठे खड्डे आहेत त्याच्यामुळे तो रस्तो घेऊ नको. आता वाजले बघ किती आमका 11:15 झाले. या मुंबई नाशिक एक्सप्रेस वे घेऊ किती त्याच्यामुळे तो रस्तो अजिबात घेऊ नको. आता काय रात्रीचं काय दाखवत नाही ना. आता पुढे प्रवास करता जसा काय असं ते सांगता. हा एक जरा पुढे गेल्यावर एक पंप होतो HP जो CNG असा पण त्यांची मशीन बंद त्याच्यामुळे मिळालं नाही. आपला हा CNG आता 176 किलोमीटरवर दाखवतात. हे बघूया मग. तर चला पुढचा प्रवास करूया. आता आपण नाशिकच्या जरा मागे आहो. हाय पंपार इलेला हाय CNG पण नाही आणि पेट्रोल पण नाही. आपल्या गाडीमध्ये अर्धा पेट्रोल अर्धो CNG असा. त्याच्यामुळे आता आपण आहे ना ह्या साईडकाच जाणार पुढे. आणि अकडनं समृद्धी मार्ग महामार्ग तिकडनं जाणार. आणि बघूया आतमध्ये गाडीत तर सगळी झोपली आहेत. आहे त्यांच्याकडे पेट्रोल पण नाही. आपल्या गाडीत हा अर्धो CNG अर्धो पेट्रोल. समृद्धी महामार्ग चालू होतो. एक टोल लागलो या वरच्या साईड का समृद्धी महामार्ग आहे. म्हणजे टोल घेऊन आम्ही असे या फिरून त्या साईड का जाताला. किती टोल येतात तो तुमका नंतर सांगता व्हिडिओ मध्ये. ते बघा आता आपण इलेले असाव समृद्धी महामार्गावर. आता ह्याच्यावर आपल्या 341 किलोमीटर ह्याच्यावर प्रवास आपलो पूर्ण. तो सरळ नागपूर का जाता रस्तो. कारचो स्पीड 120 मिनिमम. हे बघा लिहिलेलेच आहेत बोर्डा.
मरळगावात हे पहिलो पेट्रोल पंप लागलो आपल्या का समृद्धी हायवेवर. आणि हे आपण आता टाकी फुल करून घेतो कारण CNG ऑलमोस्ट आपलं संपलेलो हा. एक थोडा वेळ रेस्ट करूया, थोडा स्ट्रेचिंग केल्यानंतर इथनं पुढे निघूया आपण. तर बघूया आता किती बसता. अर्ध्यापेक्षा थोडीशी टाकी कमी होती. 1000मध्ये आपली उरलेली टाकी पूर्ण फुल झालेली असा. आता काय एवढंच बघूक नको. CNGच्या भरोश्यावर राहण्यात काय अर्थ नाही आता समृद्धी हायवेवर. 28.82 लिटर बसला. बघा रेस्टिंग एरिया भरपूर आणि बरेच गाडी आराम करतात. आणि हा नायट्रोजन परत इलेक्ट्रिक व्हेकलसाठी चार्जिंग स्टेशन पण असा. मोठा पंप आणि कसा जास्त पंप नाही त्याच्यामुळे आपण गाडी फुल करून घेतली. जर कोणाक CNG हवं असतात तर शिर्डीमध्ये मिळता आहे ना. साधारण एक 20 किलोमीटर नंतर ना एक पाटवा. पण थंय जर तुम्ही असं रात्रीचा प्रवास करत असता सकाळी 4 नंतर तुमका CNG मिळतलो. आपण आता थोडी रेस्ट घेतला कारण फॅमिली असा त्याच्यामुळे उगाच तरी गाडी ताणण्यात अर्थ नाही. त्याच्यामुळे थोडा वेळ आपण आराम करूया 1-2 तास आणि त्याच्यानंतर इकडनं निघूया. कारण रस्तो असं एवढं भारी आहे ना, कधी 140-150 गाडी जाताना अजिबात समजत नाही. त्याच्यामुळे म्हटला एक मस्तपैकी आता स्ट्रेच घेऊया आणि नंतर आपण निघूया. मशरूम क्लीन आहेत मित्रांनो, म्हणजे एकदम पण क्लीन म्हणता येणार नाही पण बऱ्यापैकी आहेत. म्हणजे पेट्रोल पंप लय बरे आहेत. आणि हा स्नॅक्स वगैरे साठी हॅपी बाईट्स म्हणूया. तर आता आपण एक मस्तपैकी 2 तास मस्तपैकी झोप घेऊया आणि त्याच्यानंतर निघूया. हा बघा आणि ट्रकांसाठी आराम करूसाठी तकडी पूर्ण सगळे लाईनीत ट्रक लागलेले आहेत. कसले पाय दुखले हे बघा. हे एक केला हे काय हे बघा. इथे ना सगळे आयटम लिहिलेले आहेत आणि इथे टच करून तुम्ही घेऊ शकता. पंपावर जाऊ आता आपण आणि 3:30 होऊन गेलेत. आता आपण उठलो निघूया इथून. करायचं आहे ना, घ्यायचे 3 आयटम आहेत घे. 1 2 3. ही सिस्टीम भारी होती नाही. मी फोडून दे ना त्यांना, तू फोडू नको गाडीमध्ये. तर बघा मगाच्या पंपावर आपण जे पेट्रोल भरला ना तर आपण विचारलेला की ह्या रस्त्यात पुढे CNG हा काय. तर तो काय बोललेलो शिर्डी म्हणजे शिर्डीचा जो पाटो लागता ना थंयच पुढे पंप थंयच आता आपण इलाव आहे बघा. आणि हा आता एक 5 मिनिटात चालू. तर हय आपण आता गाडी फुल करणार. आता मी थंय ना बाहेर इलय ना तर मला 180चं टोल म्हणजे मी समृद्धी महामार्ग घेतल्यापासून शिर्डीच्या फाट्यावर बाहेर होते. म्हणजे तुम्ही जर शिर्डी घेतास तर तुमचे 180 रुपये कट होतले टोलचे. आता मी परत समृद्धी मार्ग जाणार. म्हणजे त्यांची सिस्टीम काय एंट्री केल्यावर एकदा स्कॅन होता गाडी आणि तेव्हा पैसे कट नाही होत. जेव्हा तुम्ही ह्या करणार गाडी जेव्हा खय बाहेर पडतास ना मग ज्या पॉईंटवर बाहेर पडतास मग ताजा अंतर किलोमीटर त्यांना मग पैसे कट होतात. तर आता बघूया एंट्री केल्यापासून शिर्डी 180. आता परत शिर्डीत मी परत हा एंट्री करतलोय आणि शेगावची जी एक्झिट आहे त्यापर्यंत किती लागतं तुम्ही तुमका सांगेनच. तर होय ना एका विचारलंय ना हे लाईनीत होते तर मी आधी पंपावर गेले ना हेंकाच विचारलंय ना मला लाईन लावल्या नाही बघूया तरी विचारूया. तर तो एक माणूस सांगतो माहिती आहे की म्हटला कधी चालू आहे तो CNG. तर तो काय म्हणता माहिती आहे की 10 वाजता चालू आहेत म्हणून. आणि आता वाजले किती आहेत 4:30. तो म्हणता 10 वाजता चालू आहेत म्हणून मी पंपावर घातलंय गाडी. तर तो म्हणता एक 5-10 मिनिटात चालू आहेत म्हणून. म्हणजे असो विषय म्हणजे लोक पण किती कसा सांगतात बघा आपल्या. तर मित्रांनो आता मी मध्येच समृद्धी हायवेवर अकडी साईड का गाडी घेऊन थांबलोय. पण मित्रांनो 120च्या खाली खयचीच गाडी नाही. जो काय मजा येता ना गाडी चालू का एक नंबर मजा येता. गाडी काय रंगली आहे बघा. म्हणजे आधीच रंगलेली थंय हे का विरारकाच रंगलेली. आय थिंक ही कापसाची शेती आहे वाटतं. हे बघा काय समजत नाही. आणि आता सगळे मेंबर उठले आहेत
आणि काय जबरदस्त फील येता ना, एक नंबर वाटतं, एक नंबर. जाम भारी वाटतं ड्रायव्हिंग करू. अजून काहीतरी 294 काय असा 278 किलोमीटर असा, त्याच्यातलो 190 किलोमीटर पूर्ण आपल्या एक समृद्धी हायवेवरच हा. त्याच्यानंतर त्याचं अंतर आता मग आपण आतमध्ये वळतला. तर बघू शकतास सगळे गाडी सुसाटच आहेत. सकाळी उठली ती खाऊ बसले हो, चना चोर खातात. चला निघूया. भारी बंद आहे ना. नागपूर बघा 491 किलोमीटर आणि छत्रपती संभाजीनगर 49, एलोरा 22. के चक्कर में फ्री में तो भाई तेरा मुद्दा भी नहीं, कोई परी मेरा काटेगी तो पर लेके आऊंगा. तू चलते रे मंजिल की ओर. आपण अजून या हायवेवर 163 किलोमीटर राहतो ना. एकदम रस्तो एक नंबर वाटतं चालू गाडी. पुन्हा पण एक एक्झिट हा छत्रपती संभाजीनगर का. एक आता अकडनं गेला, एक पुन्हा पण एक्झिट हा. त्या भारी वाटतं ना, समोर डोंगर आणि अकडनं एवढं रस्तो जाता. मी बोलत नाही, तुम्ही फक्त मजा घ्यावा सीनची. असं ना मध्ये मध्ये ना लक्ष ठेवायचं लागतंय. मध्ये मध्ये ते रस्तो जर काही खराब झालो की लगेच ह्या करतात ना, मग तेव्हा असे हे लावून ठेवतात. लग जाए प्यार सारे जग से छुपाऊं, ख्वाबों के नाम हुई तारी कहानी. उम्र दी होली अड़िया तू नहीं बच के तारी नहीं पसंद मैनू हेठा सारे ला दे. काय डोंगर आहेत ना मित्रांनो, ते ना पूर्ण मधना ना कट मारलेले आहेत आणि एकदमच उंच जे होते ना डोंगर, त्यांना अशी भुयारा काढलेली बघा. मगाशी जो आपण बघितलो ना तो डोंगर मधना बरोबर कट मारलेलो होतो रस्तो या करूसाठी. आणि हय आता बघा उंच ना जरा जास्त, त्याच्यामुळे मग हय ह्या केलेला बघतो. अरे बघा दीदी दरवाजा कोण लावणार. तर हे बघा आता आलोय आम्ही कुठे ते माहीत नाही. इथनं 30 किलोमीटर अजून आमका समृद्धी हायवेवरच राहायचं आणि आहे ना आम्ही जाणार. आता जरा नाश्ता बघूया काहीतरी मस्तपैकी, पोटपूजा करून घेऊया आणि नंतर जाऊया. टोटल अजून 118 किलोमीटर हा. श्रावणी बघता बस बाबू. हे बघा वडापाव घेतलाय, मिसळ घेतले. आपल्यासारखी तर चव नाही हवंय, पण आता काय खाऊ काय ना. तर चाय घेऊन येते आणि आपला एक सँडविच येणार हा. चा घेऊ वडपू घेऊ मित्रांनो. 60 रुपयाचे 2 वडे. तर बघा शुगर का काय बघले नाही झाला शूटिंग मध्ये. पी
टीचरने बघल्या नाही. ते बघा नाश्ता केला आणि आता नाश्ता करून आता आम्ही ह्यानं जात लाव. आता जास्त नाही हा 118 किलोमीटर असा विदाऊट शुगर पिऊन बघूया. मस्त आहे. सरळ पकडते गाडीत सांडवशील नाही तर. हे चला मित्रांनो, हे नाश्त्यात थांबलेला. तुम्ही अजिबात थांबा नका. टेस्ट अजिबात नाही हा, त्याच्यामुळे तुम्ही बघा शक्यतो पुढेच जावा. कारण हवाई कसा माहिती आहे व्यवस्थित चव पण नाही का, म्हणजे काय नाही. उसळ होती त्याच्यात फक्त नुसतं तेल होतं, त्याच्यामुळे पुढे जाऊन पण काय नाही मिळणार. आकडी माका वाटत नाही की आपल्यासारखी टेस्ट आकडी मिळत अशी. कायच नाही हायवे तर कायच नाही. चला हायना निघूया पुढे. मला एक गोड दे आधी. तर हे बघा मित्रांनो, हायना आता आपण ह्यो समृद्धी महामार्ग सोडता नॅशनल हायवे 548C आणि हायना आता आपल्या पुढे 89 किलोमीटर अजून हा, म्हणजे ऑलमोस्ट 90 किलोमीटर हा. Continue for 3 kilometers. या वळण कसं जायचं दाखव मॅप मध्ये जाऊन बाहेर पडताना पण मजा येईल या रस्त्यात मित्रांनो. एक नंबर वाटला. रात्री बसून आम्ही याच रस्त्यावर समृद्धी महामार्गावर मध्ये झोपला. पण खाण्याची अजिबात चांगली सोय नाही. अजिबात नाही. आणि वॉशरूमची पण नाही व्यवस्थित. वॉशरूम पेट्रोल पंपावर कधी जायचंच नाही. रात्रीचा प्रवास असत ना, समजान जावा. कसं राऊंड आहे बघा. आणि काय ना काय काम करतोच. तू काय बोरिंग करता काय त्या शावनी? भाई पाणी तळा करणार आहोत तलाव मध्ये. ये खाना खाने चलो रिसेस हो गई. आम्ही काय खाना खाला होता का आंबा चांगला नाही. मग आम्ही केळी घेतला 1 डझन. किती रुपयाची 1 डझन? 80 रुपयाची. समृद्धी हायवेवर घेतलेली ना, म्हणून ती 80 रुपये. 40 रुपये. 40, 60, 50. चला इकडले गाव बघा. हे बघा नाकात एका बाईची एवढी मोठी गोलवाली नथनी होती. मोठी केवढी तरी. बापरे. आणि इकडे पण शिवसेनेचा जोर दिसता. आवाज कुणाचा? धनुष्यबाणाचा. आणि ह्यो प्रकार व्हायला दिसायला चिंपाट हातात घेऊन जात. भाई माका वाटतं मित्रांनो ना की योजना येईल नाही वाटतं घरोघरी संडास. स्वच्छ भारत अभियानाकडे राबला नाही वाटतं. राबवला गेला नाही. येते नुसते टमरेला घेऊन जाते. टमरेल एवढासा धुपता कसं क्या बोला तुम्ही? कमाला. एवढेचे बारके टमरेला घेऊन जात. बघा शेगाव Take the next left onto National Highway 161G. 24. शिगाव. Continue on National Highway रस्ते बरे आहेत पण 161G सगळे for अकडे. 15 kilometers. थांबा ऐका बोला ते. रस्ते म्हटलं सगळे अकडचे चांगले आहेत, पण रस्तेच चांगले आहेत ना काय ते येत अगद. चला आता किती रावला आहे बघा. 16 किलोमीटर पण 24 किलोमीटर दाखवता. ढोरा किती रस्त्यांवर मित्रांनो, भयानक. आणि अजिबात वाट नसता. मग नंतर मग आपण हॉर्न द्यायचो. त्यांच्यावर राखणो असता, पण तो राखणो फक्त काठी अशी खांद्यावर घेऊन फक्त चालणार आणि फोनवर बोलत होतो. बघा बाबू सांगता फोनवर बोलत राहणार, पण त्यांना हाकूची कामा किंवा साईड करून द्यायची कामा करणार नाही. चला डायरेक्ट पोहोचूया आता तिथे. हय येताच तर तुमका ना बाहेर बऱ्याच ठिकाणी सांगतले की पुढे पार्किंग फुल झाली, पार्किंग नाही. देवस्थानचा पार्किंग आणि कोणाक विचारूची गरज नाही. दिसता बघा की फुल झाली की नाही, किती अवेलेबल. आता बघा थंय आता एक गाडी लागू शकता. थंय दिसता बघा अवेलेबल मध्ये 48 गाड्यांची पार्किंग एक अवेलेबल तर आपण गाडी पार्क करूया.
तर हे बघा आता आपल्याला 28 नंबरची पार्किंग मिळालेली आहे आणि एक बाहेर जाण्याचा मार्ग तिकडे आहे, बघू शकता तुम्ही. आता काय उरलेले जे बॅगे आहेत ते मी घेतोय आणि जाते. त्यांना तकडे पाठवले रूम बुकिंग आणि देवस्थानचेच रूम घ्यावा मित्रांनो. थोडा बसाचा लागला ना तरी रूम अलॉट होतात, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. आता काय काय गाडी राहिलेला सवलेला तर मी घेऊन जातोय. पार्किंग प्रशस्त, 700 काय किती 800 गाडीवर होतात. हे बघा आपलं नंबर आहे ओ मध्ये 28 नंबर. तर आपण पार्किंग केलेली असा आणि बरोबर अकडी ना हे बघू शकता तुम्ही श्री मंदिर भक्त निवास संकुलाकडे. तर थंय आता श्रावणींनी नंबर लावूक सांगितलंय. नाही ते थोडा वेळ बसूचा लागता पण रूम काय आपल्याला मिळून जातात. परत एकदा चेक करते गाडी लॉक झाली काय. पार्किंग भरपूर आहे मित्रांनो. फॅमिलीसाठी तुमका वेगळे रूम हवे असले वेगळे मिळतात. जर तुमचं ग्रुप असत तर हॉल पण मिळतं, अटॅच बाथरूमवालं मिळता, रूम पण अटॅच बाथरूमवाले मिळतले. आता ते ह्यांका बसवलं होतं जाऊया.